आता सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। एसटी दरवाढीवरून प्रचंड संभ्रम आहे। खरं तर एसटी दरवाढ लागूही झाली आहे। प्रवाशांना आता नव्या दरानंच तिकीटं दिली जात आहेत। असं असतानाही भाडेवाढीचा अंतिम निर्णय झाला नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, तर अधिकाऱ्यांनी परस्पर भाडेवाढ जाहीर केली असं परिवहन मंत्र्यांचा दावा आहे। परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहे आणि त्या अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती 23 तारखेला दुपारी 4 वाजता आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला। अशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये। एसटी भाडेवाढीवरून सरकारमध्येच असा संभ्रम आहे। एसटी भाडेवाढ नक्की झाली आहे की नाही याबाबत सरकारमध्येच एकमत नाहीये। एसटी महामंडळानं 14.95% भाडेवाढ जाहीर केली आणि 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ती लागू झाली सुद्धा। साध्या एसटी बसचं 6 किलोमीटरसाठीचं तिकीट 8 रुपये 70 पैशांवरून आता 10 रुपये 5 पैसे करण्यात आलंय। निम आराम बसचं 6 किलोमीटरसाठीचं तिकीट 11 रुपये 85 पैशांपासून 13 रुपये 65 पैसे करण्यात आलंय। एसी शिवशाहीचं 6 किलोमीटरसाठीचं तिकीट 12 रुपयांवरून 14 रुपये करण्यात आलंय। तर रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली आहे। रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आलंय, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये करण्यात आलंय। 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे। विशेष म्हणजे एसटी महामंडळानं परस्पर भाडेवाढ केल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय। ही भाडेवाढ जी दरवर्षी व्हायला हवी ती न करता 3 वर्षानंतर एकत्रितपणे केलेली प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती झालेली आहे। भाडेवाढीबद्दल अजितदादांना माहिती नाही, कारण अजितदादांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून ठरवलं। मलाही माहित नव्हती। याचं कारण असं आहे, मलाही आश्चर्य वाटलं, कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काही माहिती नाही। प्राधिकरण असतं, मी आता परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी घेतली 1च महिना झाला, परंतु एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भात किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहे आणि त्या अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती 23 तारखेला दुपारी 4 वाजता आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला। आम्हाला 24 तारखेला सकाळी जेव्हा तुमच्यासारख्या पत्रकारांचे फोन आले तेव्हा कळलं, मग मी सचिवांशी बोललो आणि त्यांनी सांगितले की साहेब आपण काल मंजूर केलेली आहे, परंतु 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून ती लागू। एकीकडे परिवहन मंत्री म्हणतात भाडेवाढ झालीये, त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र म्हणतात एसटी भाडेवाढीचा निर्णय अजून झालेला नाही। एसटी भाड्याच्या मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये। कारण आपले मुख्यमंत्री प्रदेशात गेलेले पहाटे काल रात्री उशिरा आलेले आहेत। आता इथून पुढं जे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते शेवटी अंतिम निर्णय जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल, दुसरं महामंडळ पण नीट कसं चालेल, अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढतो। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचंही म्हणणं आहे की एसटी दरवाढीवर कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालेलं नाही। त्याला शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही, त्यामुळे दादा साहेब म्हटले असतील, परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल। यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, फार तोट्यामध्ये एसटी महामंडळ आहे। त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत। 65 वयाच्या वरच्या लोकांना एसटी फ्री आहे, त्यामुळे एसटीचं उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे। त्या संदर्भातला साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल। आता जर आपल्याला नवीन बसेस हव्या आहेत, जवळपास 5000 नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत, तर 10-15% वाढ प्रवाशांनी सहन करावी। जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल किंवा आपल्याला ई बसेस आणायचे आहेत, तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा लागला, पण सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं। आता यामधला नेमका गोंधळ काय आहे ते पाहूया। एसटी भाडेवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार एसटी महामंडळाला असतो। गेले 2 वर्ष एसटी महामंडळानं भाडेवाढ केली नव्हती।
यावर्षी महामंडळानं निर्णय घेऊन जवळपास 15% वाढ केली. एसटी महामंडळाचे प्रमुख म्हणून परिवहन मंत्री असले तरी भाडेवाढीच्या निर्णयाचा अधिकार महामंडळाला आहे. सध्या एसटीची भाडेवाढ लागू सुद्धा झाली आहे. आता या भाडेवाढीवर काही फेर निर्णय घ्यायचा झाला तर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन भाडेवाढीबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. सध्या सरकारमध्ये असलेला संभ्रम पाहता आता कॅबिनेटमध्ये एसटी भाडेवाढीचा विषय येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.